कवर्ता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमानन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। तेथमनी गजबज जाहली आणि अपयशी कृपा उपजली। तेने अपमाने निघाली वीरवृत्ती। विश्वमाऊली ज्ञानोबाराय गीतेवर भाष्य करत असताना पहिल्या अध्यायामध्ये आपण काल पाहिलं की पांडवांचं जे सैन्य होतं त्या सैन्यामधील मुख्य वीर लोकांनी काय केले, आपापले शंख वाजवले। त्या शंखाच्या आवाजाचा परिणाम कौरव सेनेवर काय झाला, कशा प्रकारे त्या आवाजाने कौरवांची सेना विदीर्ण झाली आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना कसं सावरलं। कौरव सेना व्यवस्थित उभा आहे हे पाहिल्यानंतर अर्जुनाने हातामध्ये धनुष्य घेतलं, धनुष्य उचललं आणि अर्जुनाने भगवंताला सांगितलं, हे केशव सेनयोरुभयोर्मध्ये
रथम स्थापय मेच्युत, भगवंता हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. कशासाठी? तर मला पाहायचंय. यावदेता निरीक्षेहम युद्धकामान अवस्थितान कैर्मया सह योद्धव्य अस्मिन् रणसमुद्यमे. या युद्धामध्ये युद्ध करण्यासाठी कोण कोण आलेले आहे आणि त्यांच्यामध्ये माझ्या योग्यतेचा कोण आहे, मी ज्यांच्या बरोबर युद्ध करावं असे कोण कोण आहे, ते किती आहे हे मला पाहायचंय. कारण कौरव युद्धासाठी तर फार उतावीळ आहेत, परंतु संग्रामामध्ये आल्यानंतर त्यांना धीर निघत नाही. म्हणून असं सांगितल्यानंतर संजयाने पुढे वर्णन केलेलं आहे की भगवंताने दोन्ही रथाच्या मध्यभागी काय केला, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला. आणि भगवंताने सांगितलं वाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनिती. भगवान म्हणाले पार्थ येतान कुरुन पश्य, पहा आता या ठिकाणी कौरव कोणते कोणते आलेले आहे, तुला कोणाबरोबर युद्ध करायचंय, कोण तुझ्या योग्यतेचा आहे हे तू पाहून घे. वाच पार्थ पश्येतान भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी सांगितले श्रीकृष्ण अर्जुन संवादी. कृष्ण आणि अर्जुन या दोन्हीचा संवाद असं प्रत्येक अध्यायाला सांगितलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये संवाद कुठे आला? पहिल्या अध्यायामध्ये धृतराष्ट्र, संजय आणि अर्जुन हे तिघ जण मुख्य प्रकाराने बोललेले आहेत. परंतु या ठिकाणी उवाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनिती हे जे अर्धा श्लोक आहे तो अर्धा श्लोक भगवंताने सांगितलेला आहे. आणि या अर्ध्या श्लोकामुळे श्रीकृष्ण अर्जुन संवादी असं पहिल्या अध्यायाला सुद्धा नाव प्राप्त झालेलं आहे. मग भगवंताने तसं म्हटल्यानंतर अर्जुनाने पुढे पाहिलं युद्ध करण्यासाठी कोण कोण आलेलं आहे. मग त्याला दिसलं ज्यांनी आपल्यावर फार उपकार केले असे असणारे आपले गुरु द्रोणाचार्य, भीष्म, आपले सगळे बंधू मंडळी, पुतणे, चुलते, मामा, सासरे हे सगळ्यालाच त्यांनी पाहिलं. ते पाहून त्याच्या अंतःकरणामध्ये आता दयाभाव निर्माण झाला. दोन्ही दळी गोत्राची दोन्ही दळी उदित झाले असे गळे. अर्जुन म्हणतो आमचं सगळं गोत्र ज्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी पुढे आलंय, सगळी भावकी दोन तुकडे होऊन पुढे आली युद्ध करण्यासाठी. भगवान वर्णन करतात कृपया पर्याविष्टो विशीदन्निदम अब्रवीत. परया कृपया आविष्ट फार अत्यंत मोठ्या करुणेने व्याकुळ झालेला. कृपया म्हणजे करुणेने, आविष्ट व्याकुळ झालेला तो अर्जुन विशीदन इदम अब्रवीत खेद करत करत असे म्हणाला. तेथ मनी गजबत झाली आणि अपयशी कृपा उपजली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. तेथ मनी गजबत झाली. ज्ञानोबा म्हणतात त्या पुढं आपल्या सगळ्या सोयऱ्या झालेल्या पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये काय झालं, गजबज झाली. गजबज थोडी गडबड झाली. म्हणजे काय झालं, अपयशी कृपा उपजली. अचानकच त्याच्या अंतःकरणामध्ये दयाभाव उत्पन्न झाला. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्या अपमानामुळं त्याच्या ठिकाणची वीरवृत्ती काय झाली, निघून गेली. घरून युद्ध करण्यासाठी अर्जुन आला होता, वीरवृत्ती सोबत आणली होती. वीरवृत्ती युद्ध करण्यासाठी. इथं आल्यानंतर त्याला अचानक दया निर्माण झाली. दया निर्माण झाल्यानंतर वीरवृत्ती काय झाली, अपमानित झाली. मला इथं आणलं युद्ध करण्यासाठी, इथं आल्यानंतर या दयाचा अंगीकार केला. मग अपमान झाल्यामुळं त्याची वीरवृत्ती काय झाली, निघून गेली. ज्या उत्तम कुळीच्या होती आणि गुणलावण्याची त्या अनिकिते नसा ती सुतेज बने. ज्ञानोबा दृष्टांत देऊन सांगतात ज्या उत्तम कुळीच्या होती, ज्या स्त्रिया उत्तम कुळामधील असतात, गुणलावण्याची गुणाने सौंदर्याने ज्या परिपूर्ण असतात, अशा स्त्रिया सुतेजपणे अनिकिते न साहती आपल्या अंगाच्या तेजाने, आपल्या अंगाच्या गुणाच्या तेजाने दुसऱ्या स्त्रीला ते सहन करत नाही. त्याप्रमाणे वीरवृत्ती कशी होती, उत्तम कुळातील होती, गुणाने लावण्याने परिपूर्ण होती. त्या वीरवृत्तीचा अर्जुनाने अंगीकार केला, युद्धासाठी घेऊन आला. परंतु युद्धासाठी आल्यानंतर त्यांनी कृपेला जवळ केलं. ती वीरवृत्ती अपमान झाल्यामुळे निघून गेली. नवी आवडीचे भरे कामुक निजवनिता विसरे
मग पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा. नवी आवडीचे निभरे. एखाद्या माणसाने दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यानंतर नवी पत्नी जास्त आवडते, पहिले आवडत नाही. नवी आवडीचे निभरे. नव्या पत्नीच्या आवडीच्या भरामध्ये कामुक निज वनिता विसरे. तो कामुक झालेला मनुष्य निज वनिता, आपली जी पत्नी आहे धर्मपत्नी, विसरे, तिला विसरून जातो. मग पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा. मग जैसा भ्रमला, जणू काय तो त्याला भ्रम झालेला आहे असा होऊन पाडे विना अनुसरे, योग्यता नसताना सुद्धा पहिल्या पत्नीला विसरून जातो आणि दुसऱ्या पत्नीला काय करतो, जवळ करतो किंवा एखाद्या वेश्याला जवळ करतो. नवी आवडीचे निभरे. की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशी बुद्धी. मग तया विरक्तता सिद्धी आठवे ना किंवा नाठवे ती. की तपोबळे वृद्धी. ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात. तपोबळे, एखाद्याने फार मोठं तप केलं, तपाने काय होतं, वृद्धी. पातलिया, तपाने काय होतं, वृद्धी प्राप्त होती, सिद्धी प्राप्त होती. तपाने सर्व काही प्राप्त होतं. या दुराराध्यम तत्सर्व तपसा एव साध्यम असं म्हटलेलं आहे. जे फार कठीण आहे, कष्ट करून जे मिळत नाही, प्रयत्न करून जे मिळत नाही, त्या सर्व गोष्टी कशाने प्राप्त होतात, तपाने प्राप्त होतात. तपाने. तपाची शक्ती फार मोठी असते. तपाने वृद्धी प्राप्त होते, तपाने सिद्धी सुद्धा प्राप्त होते. ज्ञानोबराय सांगतात, तपे विन दैवत इथल्या विना प्राप्त, भुजे विन हित कोण सांगे. तपे विन दैवत, तप केल्याशिवाय दैवत प्रसन्न होत नाही. भगवान तप केल्याशिवाय प्रसन्न होत नाही. मग ते तप हिमालयातच जाऊन करावं लागतं असं काही नाही. तप शब्दाचा अर्थ आहे शरीर शोषणा नाव तप. ज्यामुळे शरीराचं शोषण होतं असं जे पारमार्थिक साधन आहे त्याला काय म्हणतात, तप म्हणतात. तप. पंढरीची वारी करणं हे सुद्धा काय आहे, तप आहे. भगवंताचा नामस्मरण करणं हे सुद्धा तप आहे. तप. अनेक न करी तीर्थव्रत. तुकाराम महाराज म्हणतात, मी दुसरं तीर्थ करणार नाही, दुसरं व्रत करणार नाही, दुसरं कोणतं तप करणार नाही. बस फक्त पंढरीची वारी करणार आणि नामस्मरण करणार. हे काय आहे, तप आहे. तप. तपे विना दैवत नव्हे. त्या तपाशिवाय देव प्राप्त होत नाही. तप करावं लागतं. तप एकदा परिपूर्ण झालं तर मग त्याला दुसरं साधन करण्याची गरज नाही. भगवंत आपोआपच त्याच्या जवळ येतो. तपे विना दैवत. तप जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला देव प्राप्त होणार नाही. त्या तपाने जसं भगवंत भेटतो तसं त्या तपाने रिद्धी भेटते, त्या तपाने सिद्धी सुद्धा भेटतात. रिद्धी शब्दाचा अर्थ होतो ऐश्वर्य. ऐश्वर्य, मोठा बंगला असणं, चांगली पत्नी असणं, चांगले पोरसोरा असणं, मोठी शेती असणं, शेतीमध्ये बागायती शेती असणं, बोरला भरपूर पाणी असणं, परत एखादी पाईपलाईन असणं, हे सगळ्या गोष्टी एकत्र येतात. त्याला काय म्हणतात, ऐश्वर्य म्हणतात. ऐश्वर्य. आणि सिद्धी शब्दाचा अर्थ होतो विशेष क्रिया करण्यासाठी जे लागतं त्याला सिद्धी म्हणतात. अष्टमहासिद्धी भागवतामध्ये नाथ महाराजांनी मुख्य सांगितल्या. अनिमा, गरिमा, लघिमा, ईशिका, अशा अष्टमहासिद्ध्या सांगितलेल्या आहेत. सिद्ध्या तशा भरपूर आहे, पण नाथ महाराजांनी मुख्य 8 सांगितल्या. त्या सिद्धी सुद्धा कशाने प्राप्त होतात, तपाने प्राप्त होतात. तपाने. की तपोबळे वृद्धी पातल्या. ज्ञानोबराय म्हणतात, दृष्टांत देतात, अथवा तपोबळे, त्या तपाच्या बळाने वृद्धी पातलिया. जर एखाद्या वेळेस सिद्धी प्राप्त झाली, ऐश्वर्य जर प्राप्त झालं तर बुद्धी भ्रंशी. बुद्धी काय होती, भ्रंशित होती. बुद्धी नष्ट होती. त्याची विचार करण्याची शक्ती जी आहे ती विचार करण्याची शक्ती काय होत जाती, नष्ट होत जाती. त्याच्या ठिकाणचा विवेक जो आहे तो विवेक काय होतो, नष्ट होतो. किती जणांनी तप केलं. पूर्वी जर पाहिलं त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये अनेक तपस्वी महात्मे झाले, फार तप करणारे झाले. वृद्धी पातल्या बुद्धी भ्रंशे. ज्ञानोबराय म्हणतात, विश्वामित्र ऋषींनी 60,000 वर्ष तप केलं. तपाने शक्ती प्राप्त झाली. बुद्धी भ्रंशे. बुद्धीमध्ये भ्रंश निर्माण झाला, भ्रम निर्माण झाला आणि मेनकेच्या नादी लागली. ज्ञानोबराय म्हणतात, तपोबळे वृद्धी पातल्या बुद्धी भ्रंशे.
फार मोठमोठे जे ऋषी मुनी आहेत, फार तप करणारे, पण जर तपाने वृद्धी प्राप्त झाली तर त्या वृद्धीने काय होतात, भ्रमिष्ठ होतात. मग त्या विरक्तता सिद्धी आठवेना. मग त्या मनुष्याला विरक्तता जी आहे ती आठवत सुद्धा नाही. विरक्ती कशाला म्हणतात, काही आठवत नाही. नारद किती विरक्त होते. नारद भगवंताच्या नामाने तृप्त झालेले होते. भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काही करत नव्हते. केवळ नारायण 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 असं स्मरण करत तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत होते. एका ठिकाणी राहत नव्हते. विरक्त असणारे नारद, त्यांना कशाची गरज नव्हती, कशाची इच्छा नव्हती, काही नव्हती, फार विरक्त होते. पण असे विरक्त असणारे नारद सुद्धा एका तपासाठी बसले, तप करण्यासाठी बसले. हिमालयामध्ये तप केलं. आता इंद्राला वाटलं आता नारदाला काय स्वर्ग जिंकायचा का काय, तप करायला लागले नारद. मग यांची तप भंग केलं पाहिजे, यांची समाधी भंग केली पाहिजे. मग इंद्राने त्यांचं मंत्रिमंडळ पाठवलं. काम, क्रोध, झाल्या अप्सरा सगळ्या नारदाकडे पाठवले. नारदाचं तपाचं खंडन करण्यासाठी, त्यांची समाधी भंग करण्यासाठी इंद्राने पाठवलं. आता त्यांनी समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला. नारदाची समाधी भंग सुद्धा झाली. परंतु नारदाने काय केलं, त्यांना शाप दिला नाही आणि त्यांच्या स्वाधीन सुद्धा झाले नाही. तपस्वी लोकांचं कसं असतं, त्यांची काम, क्रोध, अप्सरा यांनी जर समाधी भंग केली तर एक तर ते त्यांच्या स्वाधीन होतात, त्यांना काम निर्माण होतो विश्वामित्रासारखा. आणि जर काम नाही निर्माण झाला तर माझी तपस्या भंग केली म्हणून त्यांना क्रोध निर्माण होतो आणि ते शाप देऊन टाकतात. नारदाने शाप सुद्धा द्यायला नाही. सगळे घाबरलेले, पण नारदाने अभय दिला, घाबरू नका, मी तुम्हाला शाप देणार नाही. मग त्या सर्वांनी नारदाची स्तुती केली. वा नारदा, तुम्ही तर कामाला जिंकलं. कामाला जिंकणारे भरपूर झाले, पण कामासोबत तुम्ही क्रोधाला सुद्धा काय केलं, जिंकून टाकलं. कामदेव पुढे आला, म्हणजे मी शंकराची सुद्धा काय केली, तपश्चर्या भंग केली. शंकराची समाधी मी मोडली. शंकराला काम नाही निर्माण झाला, पण क्रोध निर्माण झाला. शंकराला जाळून भस्म केलं होतं. मला तुम्ही शंकरापेक्षा काय झाले, श्रेष्ठ झाले. अशी कोणी स्तुती केली, हे सगळ्या अप्सरांनी, काम, क्रोध सगळ्यांनी स्तुती केली. नारद, तुम्ही फारच मोठे आहात, तुम्ही सगळं जिंकलंय. काम जिंकला आणि क्रोधही जिंकला. तसं जर पाहिलं तर हे नारदाने अगोदर जिंकलेलं होतं. भगवंताच्या स्मरणाने नारदाला कधी काम निर्माण झालं नाही आणि नारदाला क्रोधही निर्माण होत नव्हता. तपाच्या सामर्थ्याने एखाद्याने जर दुरुपयोग जर केला तर त्याला शाप देण्यासाठी क्रोध आणत होते, पण वास्तव नारदाने जिंकलेलंच होतं भगवंताच्या स्मरणाने. तरी सुद्धा आपण हे जिंकलं असं काहीतरी प्रमाणपत्र आपल्याजवळ असावं म्हणून नारदाने हे केलं सगळं. त्यानंतर आता स्तुती केली सगळ्यांनी. स्तुती केल्यानंतर मग नारदाला अभिमान झाला. आपण जर काय झालो, आता शंकरापेक्षा मोठे झालो. तिने लोकांमध्ये आपल्यासारखा तपस्वी महात्मा आता कोणी नाही राहिलं. मग नारद निघाले आता वरच्या लोकांमध्ये सगळ्याकडून आपली स्तुती करून घेण्यासाठी. स्तुती पराव्यामुखी रुची करत तुकाराम महाराज सांगतात. स्तुती दुसऱ्याने जर स्तुती केली तर ती काय वाटत असते, गोड वाटत असते. आपण आपली स्तुती करून काय वाटत नाही, दुसऱ्याने स्तुती केल्यावर गोड वाटते. मग सगळ्यांनी आपली स्तुती करावी म्हणून नारद निघाले. आता एका लोकांमध्ये एकाला सांगत, मी असं केलं, तसं केलं, तप केलं, असं केलं, तसं केलं. ते निघाले असताना नारदाला एवढा अभिमान झाला की नारद एरवी अखंड नारायण 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 असं स्मरण करायचे. राक्षसाच्या घरी जरी गेले तरी नारायण स्मरण करायचे. हिरण्यकश्यपू ज्याने आपल्या राज्यामध्ये नारायणाचं नाव घ्यायचं नाही असा नियम केला होता, त्याच्या घरी जाताना सुद्धा नारायण 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 असं म्हणत नारद जायचे. पण हे तप केल्यानंतर अभिमान झाला आणि दुसऱ्या लोकांमध्ये सांगायला निघाले की मी असं तप केलं, तर ते निघत असताना नारद नारायण नारायण म्हणत नाही चालले. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असा अभिमान झाला. मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे असं म्हणत नारद गेले वरच्या लोकांमध्ये. असं जात जात आता याला सांग, त्याला सांग, स्वर्गात सांग. स्वर्गातही सांगितलं, तिथून प्रमाणपत्र घेतलं. पुढं वरच्या लोकांमध्ये गेले, तिथं सांगितलं, पितृलोकामध्ये जाय, अमुक लोकांमध्ये जाय, तमुक लोकांमध्ये, असं करत करत वैकुंठात आले भगवंताजवळ. आता भगवंताने जाणूनच घेतलं यांना काय झालं नेमकी. भगवंताने सांगितलं, या नारदा कुठे गेले तुम्ही, एवढ्या दिवस काही दिसले नाही, काय नाही, कुठे चक्कर मारली ती. नारदाने सांगितलं काय नाही, असंच एकदा गेलो, हिमालयामध्ये गेलो.
निवांत ठिकाण होतं, बसलो तिथं. बसल्या जागीच तुमचं स्मरण करता करता मला काय लागली? समाधी लागली. समाधी लागली. आता देवाने ओळखलंय नारदाला काय झालंय काय नाही. देवाने सांगितलं खूप चांगलं आहे, तुम्हाला एवढी मोठी समाधी लागली, वा नारदा केलं देवाने. आता नारदाला ते पुढचं सांगायचं होतं ना, देव दुसऱ्यालाच बोलायला लागला वैकुंठातल्या लोकांना. नारदाकडे थोडं दुर्लक्ष केलं. नारद परत म्हणजे देवाच्या पुढं काय झालं ते तुम्ही ऐका ना. फक्त समाधीच लागली नाही, समाधी लागल्यानंतर इंद्राच्या पोटात दुखलं. इंद्राने त्याचं मंत्रिमंडळ पाठवलं माझी समाधी भंग करण्यासाठी. पण मी काय त्यांना ऐकतो? समाधी तर भंग केली, मला कामही निर्माण झाला नाही त्या अप्सरेबद्दल, आणि मी त्यांना शाप सुद्धा दिला नाही. सांगितलं नारदाने सगळं. ते भगवान शंकराने तप केलं होतं, त्याची समाधी भंग केली, पण शंकराला काम नाही निर्माण झाला, पण क्रोध निर्माण झाला, कामदेवाला जाळून टाकलं. पण मी शंकरापेक्षा काय झालो? श्रेष्ठ झालो. आता देवाने ओळखलं याला फार मोठा काय झाला? अभिमान झाला, फार मोठा अभिमान झाला. पण मग पुढं काय झालं? भगवंताजवळ नारदाने काय केलं? इच्छा केली. इच्छा कशाची इच्छा केली? नारद खाली पृथ्वीवर आल्यानंतर भगवंताने मध्ये एक नगरी निर्माण केली. त्या नगरीमध्ये काय होतं? एक राजा होता, आणि त्या राजाच्या मुलीचं स्वयंवर होतं. स्वयंवर सुरू होतं राजाच्या मुलीचं. आणि ती मुलगी ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालीन त्याच्यासोबत मी लग्न करून देईन, असं स्वयंवर राजाने ठेवलेलं. तिथं गेला. मग आता नारद आल्यानंतर त्यांनी नारदाकडे मुलगी आणली, दर्शन घेतलं. महाराजाचं भविष्य पहा, असं पहा, तसं पहा. तर नारदाने ते पाहिल्यानंतर तिच्या हस्तरेषेमध्ये असं लिहिलेलं होतं की हिचा जो नवरा होईल तो काय होईल? तिन्ही लोकाचा मालक होईल, तिन्ही लोकाचा. नारदाला वाटलं कन्या एवढी चांगली आहे, परत हिचा जर आपण पती झालो तर तिन्ही लोकाचा आपल्याला काय होईल? पद प्राप्त होईल ना, त्रैलोक्याचा आपण मालक होईल ना. झालं, नारदाच्या मनात बसलं. नारद निघून गेले. निघून परत माग आले वैकुंठात. म्हणले भगवान म्हणले काय झालं? नारदा परत आले. नारदाने सांगितलं की असं असं गोष्ट आहे, म्हणजे मला लग्न करण्याची काय आहे? इच्छा आहे, तुम्ही माझं काय करून द्या? लग्न करून द्या. पुढं काय झालं ते भाग नाही महत्वाचा, पण विरक्तता सिद्धी आठवेची ना. जे नारद अखंड विरक्त होते, त्या नारदाने सुद्धा तप केल्यानंतर एवढे त्यांना ही जी सिद्धी प्राप्त झाली, कामक्रोध जे जिंकलं, त्याच्यानंतर विरक्तता सिद्धी आठवेना. त्याच्यामुळे त्यांना विरक्तता आपल्या अंतःकरणामध्ये अगोदर जी विरक्ती होती ती विरक्ती काय झाली? त्यांना आठवली नाही. आतापर्यंत म्हातारे झाले, कधीच इच्छा नाही झाली, पण ही तप झाल्यानंतर काय झालं? त्यांना लग्नाची इच्छा झाली. त्यांना हे सुद्धा माहित होतं की तिन्ही लोकांचा मालक कोण आहे? आपला नारायण आहे. आपण त्याचं ध्यान करतो, तो भगवान आहे, तिन्ही लोकांचा मालक आहे. आणि हिच्यासोबत जर लग्न केलं तर आपण तिन्ही लोकांचा मालक होणार, म्हणजे भगवान त्याच्या पदावरून निघून जाणार. एवढं सुद्धा माहीत असताना सुद्धा नारदाचा काय झाला? बुद्धिभ्रंश झाला. बुद्धिभ्रंश. ज्ञानोबा म्हणतात की तपोबळे वृद्धी पातळी या भ्रंशे बुद्धी, मग त्या विरक्तता सिद्धी नाठवेना. आठवेना किंवा नाठवी, ती दोन पाठ आहेत. त्या तपाच्या बलाने जर बुद्धी सिद्धी प्राप्त झाली तर बुद्धी भ्रमिष्ट होते, मग त्याला विरक्तता सिद्धी आठवत नाही. आपली जी विरक्तता आहे ती त्याला समजत नाही. तैसे अर्जुनातीत झाले असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरणात झाले कारुण्याशी. ज्ञानोबा म्हणतात तैसे अर्जुनातीत झाले. अर्जुनाला कसं झालं म्हणजे काय झालं? असं ते पुरुषत्व गेले. त्याच्या ठिकाणी जे पुरुषत्व होतं, युद्ध करण्याची जी इच्छा होती, जी शक्ती होती, जो आवेश होता, तो आवेश निघून गेला. जे अंतःकरणात झाले कारुण्याशी, कारण त्याने अंतःकरण हे कारुण्याला दिलं होतं, अंतःकरण दयेला दिलं होतं. अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली, आणि दया आणि वीरवृत्ती दोन्हीचं वाकडे. ज्यावेळेस अंतःकरणामध्ये वीरवृत्ती असते त्यावेळेस दया नसते, ज्यावेळेस दया उत्पन्न होते त्यावेळेस वीरवृत्ती नसते. म्हणून ज्ञानोबा सांगतात देखा मंत्रज्ञ बरळ जाय, ते थका जैसा संचार होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. देखा पहा, मंत्रज्ञ बरळ जाय, एखादा मंत्राला जाणणारा, मंत्राने पिशाच बाहेर काढणारा. एखाद्याला भूत लागलं तर मंत्र टाकून जो भूत बाहेर काढतो असा जो मंत्रज्ञ पुरुष आहे, तांत्रिक आहे, बरळ जाय. त्याने जर दुसरंच बरळलं किंवा अबद्ध मंत्र तो म्हणला, मंत्र व्यवस्थित उच्चारले नाही, तेथ जैसा संचार होय. त्या ठिकाणी जसं त्या पुढच्या मनुष्याला लागलेलं भूत त्या देवलाशालाच लागतं, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. त्याप्रमाणे धनुर्धर धनुष्य धारण करणारा अर्जुन महामोहे आकळीला, फार मोठ्या मोहाने त्याला आकळून घेतलं.
मग काय झालं? मनोने असता धीर गेला, हृदयात रावा आला, जैसा चंद्र करी शिंपीला सोमकांत. मनोने असता धीर गेला, त्याच्या अंतःकरणामध्ये जो युद्धाचा धीर होता तो निघून गेला. हृदयात रावा आला, हृदय त्याचं दयेने पाझरलं. जैसा चंद्र करी शिंपीला सोमकांत, ज्याप्रमाणे सोमकांत मणी चंद्राच्या चांदण्याने काय व्हावा? पाझरावा. त्याप्रमाणे सोमकांत नावाचं एक मणी आहे, त्याला चंद्रकांत सुद्धा म्हणतात. चांदणा पडल्यानंतर त्या मण्यातून काय येत असतो? पाण्याचा पाझर येत असतो. तसं अर्जुनाचं हृदय पाझरलंय. तयापरी पार्थ अतिस्नेहे मोहित, मग सखेत असे बोलत श्री अच्युतेशी. तयापरी त्याचप्रमाणे पार्थ तो अर्जुन अतिस्नेहे मोहित, फार स्नेहाने फार मोठ्या मोहाने तो मोहित झाला आणि सखेत खेदयुक्त होऊन श्री अच्युतेशी बोलत असे. भगवंताला तो काय म्हणायला लागला? पुढं वर्णन करतात ज्ञानोबाराज. श्री अच्युतेशी, श्री म्हणजे लक्ष्मी आणि अच्युत शब्दाचा अर्थ होतो आपल्या पदापासून जो कधीही च्युत होत नाही, आपल्या जे मूळ पद आहे त्या पदापासून जो कधी खाली येत नाही, असा जो भगवान त्याला अर्जुन बोलतो. अर्जुन वाच दृष्ट्वेमं सजनं कृष्ण युत्सुम समुपस्थितम. अर्जुन बोलायला लागला, हे कृष्ण, युत्सुम समुपस्थितम, युद्धामध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने या ठिकाणी जे उपस्थित झालेले आहे, इमं स्वजनम दृष्ट्वा, या सगळ्या लोकांना पाहून माझी काय स्थिती झाली आहे? शीदंती मम गात्राणी मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. मम गात्राणी शीदंती, माझे गात्र माझे हातपाय शीदंती शिथिल झाले आहे. मुखं च परिशुष्यति, माझे तोंड कोरडे पडले आहे. मे शरीरे वेपतुः, माझं सर्व शरीर थरथर कापायला लागले. आणि रोमहर्षश्च जायते, माझ्या शरीरावर रोम उभे राहिलेले आहेत. गांडीवं संसते असतात त्वक्चैव परिदयते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. हस्तात गांडीवं संसते, माझ्या हातातून गांडीव धनुष्य खाली पडायला लागले. त्वक्च एव परिदयते, माझी त्वचा माझं कातडं जळजळ करायला लागले. च मे मनः भ्रमतीव, माझं मन भरकटल्यासारखं झालं आहे. अवस्थातून न शक्नोमी, मी आता उभा राहण्यास सुद्धा काय नाही, समर्थ नाही, माझे हातपाय लटलट कापत आहे. तो म्हणे अवघरी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तो गोत्रवर्ग आगवा देखील येत. अर्जुन म्हणायला लागला, देवा ऐक, म्या पाहिला हा मेळावा, मी काय केलं? हे सगळं मेळावा पाहायला पुढे कोण आलंय? तो गोत्रवर्ग आगवा देखील येत. पण युद्धाला पाहिलं तर युद्धाला सगळे आमचे पाहुणे मंडळीच उभे राहिले. गुरुन, सासरे, मामान, बंधू, पुतणे, चुलते, नातू, सगळे आमचेच मंडळी उभे. हे संग्रामी उचित झाले असती केलं समजतं, तरी आपण पाया उचित केवी होय. आता हे सगळे कसे, आता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली, हे सगळे मूर्ख झाले, कसे झाले काय माहित, पण हे सगळे संग्रामी उदित झाले. असे युद्ध करण्यासाठी हे सगळे तयार झाले आहेत. त्यांची बुद्धी काय भ्रष्ट झाली, काय मूर्ख झाले, याला काय झालं कळत नाही, पण सगळेच युद्ध करण्यासाठी इथं आले. आता हा सुद्धा काय शरीर गेला होता, युद्ध करण्यासाठीच गेला होता. हा सुद्धा मूर्ख होऊनच गेला होता. याला अगोदर काय माहित नव्हतं का पुढे कोण असणार युद्ध करण्यासाठी? पण म्हणतो हे संग्रामी उदित झाले असतील समजतो, हे सगळे युद्ध करण्यासाठी या ठिकाणी आमच्या पुढे आले. त्यांच्याकडे हे पण आलेच होते ना. बरी आपण काय उचित केवी होय. अर्जुन म्हणाला, आता हे जरी मूर्ख होऊन आपल्याकडे जर आले असले तर देवा, आपण काय उचित केवी होय. आपल्यासाठी युद्ध करणं हे योग्य आहे का? बरं तुम्ही सांगा मला. येणे नावेची नेनो काही, माझा आपण पे सर्वथा नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे, येणे नावेची नेनो काही. या सगळ्या गोत्र वर्गा बरोबर युद्ध करावं या नावानेच माझं आपण पे सर्वथा नाही. माझं काही या ठिकाणी आता अवस्था चांगली राहिली नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नाही, माझं मन माझी बुद्धी आता या ठिकाणी एका जागेवर स्थिर नाही. काय झालं माझी अवस्था पहा. देखे देह असे कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्राशी. देवा पहा ना, देह कापत, माझा सगळा देह माझं सगळं शरीर थरथर कापायला लागलं. तोंड असे कोरडे होत, तोंड कोरडं पडले. विकळता उपजत गात्राशी, सगळे हातपाय माझे शिथिल झाले आहे, व्याकुळ झाले. सर्वांगा कंटाळा आला, अति संताप उपजला. येथ बेंबळ हाती गेला गांडीवाचा. सर्वांगा कंटाळा आला, माझ्या सगळ्या अंगाला कंटाळा आलेला आहे.
थरथर कापायला लागले. अति संताप उपनाला, मनामध्ये फार संताप उत्पन्न झालेला आहे. ते तर बेंगळ हाती गेला गांडीवाचा. आणि ज्या हातामध्ये गांडीव धनुष्य मी धरलेला आहे तो हात माझा ढिला पडलेला आहे. ढिला ते न धरतची निष्ठले, परी नेण्याचे हातोनी पडिले, ऐशे हृदय असे व्यापिले मोहिनी. ते न धरतची निष्ठले, तो धनुष्यबाण हातात धरला, ते धरता धरताच काय झाला, खाली निष्ठून पडला. परी नेण्याचे हातोनी पडले, कसा माझ्या हातातून पडला गांडीव धनुष्य मला सुद्धा कळत नाही. ऐशे हृदय असे व्यापिले मोहिनी. असं या मोहाने माझं हृदय काय झालेलं आहे, व्याकुळ झालेलं आहे, व्यापलेलं आहे. त्याच्यावर ज्ञानोबा समीक्षा करतात. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण हे स्नेह नवल. ज्ञानोबा म्हणतात केवढं मोठं नवल आहे तुम्ही पहा. जे वज्रापासून कठीण, अर्जुनाचं हृदय हे वज्रापेक्षा कठीण होतं. वज्र हे सगळ्यात कठीण शस्त्र. पर्वतावर जर वज्र हाणलं तर पर्वताचे सुद्धा तुकडे होतात. एवढं मोठं कठीण असणारं वज्र इंद्राने दधीची नावाच्या ऋषीच्या हाडापासून ते बनवलं होतं. फार कठीण आहे. पण ते वज्रापेक्षा कठीण काय असेल तर या अर्जुनाचं काय आहे, हृदय आहे. फार कठीण अर्जुनाचं हृदय. दुर्धर, धरण्यास आवरण्यासाठी कठीण असणार, अति दारुण, फार भयंकर आहे. तयाहून असाधारण नवल हे, त्यापेक्षा फार मोठं एक विशेष मंत्र असन तर स्नेह, या मोह फार मोठा भयानक आहे. एवढ्या मोठ्या अर्जुनाचं कठीण असणार हे हृदय वज्रापेक्षा सुद्धा कठीण होतं. ते एका मोहाने काय केलं, त्याला व्याकुळ करून टाकले. व्याकुळ ज्याने संग्रामी हरजिंतीला, निवात कवचांचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कोवळीला क्षणा माझी. ज्या अर्जुनाने संग्रामी हरजिंतीला, हर म्हणजे भगवान शंकर, युद्धामध्ये भगवान शंकराला सुद्धा ज्याने काय केलं होतं, जिंकून घेतलं होतं. पाशुपत अस्त्राचं आपल्याला मिळावं म्हणून अर्जुनाने काय केली, तपश्चर्या केली. पाशुपत अस्त्राची भगवान विष्णूने सांगितलं शंकरला, तुम्ही तुमचं पाशुपत अस्त्र अर्जुनाला द्या. भगवंताने सांगितलं मी देतो, परंतु मी अगोदर काय करेन, त्याची परीक्षा पाहिजे. तो पाशुपत अस्त्र करता योग्य आहे की नाही अशी मी त्याची परीक्षा पाहिजे. मग परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकर त्या ठिकाणी गेले. अर्जुन वनामध्ये असताना त्या ठिकाणी अर्जुनाच्या मागे काय लागलं, फार मोठं डुक्कर लागलं. अर्जुनाच्या मागे लागलं. अर्जुनाने बाण हाणला. बाण हाणल्यानंतर त्या डुकराला बाण लागला, लांब जाऊन ते डुक्कर पडलं. अर्जुनाने जवळ जाऊन पाहिलं, त्याला 2 बाण लागलेले होते. दुसरा बाण भगवान शंकराने हाणला होता. भगवान शंकराने वडाऱ्याचं रूप घेतलेलं होतं. ते पण तिथं आले. अर्जुनाने सांगितलं माझ्या बाणाने मेलेला आहे. वडाऱ्याने सांगितलं नाही, बाण माझा लागलेला आहे, माझा पण बाण आहे, तो तू पहा, माझ्या बाणाने मेलं. त्यांच्यामध्ये तुम्ही लागले. ते भगवान शंकरच होते. भगवान शंकर सांगितलं तुला राहायचं असलं तर राहण्यात निघून जाईल. वनामध्ये मी आहे, मी नेहमी इथं शिकार करतो, तू इथं कसं काय आला. त्याने सांगितलं तू बोलतो कोणाशी, तुला कळतं का मी कोण आहे. शंकर म्हटले कोण आहे तू सांग. मला अर्जुन म्हणतात. अर्जुन बरं म्हटले, तुला दाखव का म्हणलंय माझी शक्ती काय आहे. अर्जुन शंकराला म्हणायला लागला. त्याने ओळखलंच नव्हतं. शंकर म्हणाले आता युद्ध करू आपण, मग समजेल कोणाची काय शक्ती. तर फार भयानक युद्ध झालं. भगवान शंकराने फार मोठं युद्ध केलं. अर्जुनाने सुद्धा फार मोठं युद्ध केलं. परंतु शेवटी अर्जुन हरला. भगवान शंकराने अर्जुनाला हारून टाकलं. परंतु ते अर्जुनाचं युद्ध पाहून, युद्धाची कला पाहून भगवान शंकर काय झाले, प्रसन्न झाले. ज्याने संग्रामी हरजिंतीला, जिंकला म्हणजे त्याचं मन जिंकलं भगवंताचं. निवात कवचांचा ठाव फेडला. निवात कवच नावाचे दैत्य होते. ते दिवसा समुद्रामध्ये लपायचे, रात्री बाहेर येऊन लोकांना त्रास द्यायचे. तर त्याचा सुद्धा बल अर्जुनाने केला. तो अर्जुन मोहे कोवळीला क्षणा माझी. ज्ञानोबा म्हणतात एवढ्या मोठ्या दैत्यांना मारणारा, भगवान शंकराचं मन जिंकणारा तो अर्जुन, पण मोहे कोवळीला क्षणा माझी, एका क्षणामध्ये मोहाने त्याला काय केलं, कवळून घेतलं. ज्ञानोबा दृष्टांत देतात. जैसे भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ठ कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी. ज्याप्रमाणे तो भुंगा कमळाच्या फुलावर काय करतो, बसतो. कशासाठी, त्या फुलामधला गंध, त्या फुलामधला पराग सेवन करण्यासाठी भुंगा त्या ठिकाणी जाऊन बसतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आता ते कमळ दिवस मावल्यानंतर ते कमळ काय होऊन जातं, मिटून जातं. दिवस उगल्यानंतर परत ते फुलतं. त्या ठिकाणी तो भुंगा एवढा रममान होतो, त्यातला पराग सेवन करण्यासाठी एवढा त्याच्यामध्ये रममान होतो. दिवस कधी माळा हे सुद्धा त्याला काय होत नाही, समजत नाही.
दिवस मावळून गेल्यानंतर कमळ काय होऊन जातं, मिटून जातं. मग त्याच्या लक्षात येतं अंधार पडल्यावर, अरे आता कमळ काय झालं, मिटलंय. आता दिवस उगेपर्यंत हे कमळ काय होणार नाही, फुलणार नाही, तोपर्यंत आपल्याला आता इथंच राहावं लागत. असं तो भुंगा काय करतो, विचार करतो. मग रात्री हत्ती येतात, ते सगळे कमळ तोडून टाकतात. त्याच्यामध्ये तो काय करतो, जीव सोडून देतो. त्याला अगोदर कळतं की रात्र झाली, कमळ मिटलंय, आता आपण या ठिकाणी मुक्कामाला आहे, एवढं त्याला कळतं. पण तो त्या कमळाच्या पाकळीचा छेद सुद्धा करत नाही. तो भुंगा ज्ञानोबा म्हणतात, जैसे भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे, भलतैसे कोरडे काष्ठ भ्रमर कोळे भेदी. तोच भुंगा काय करतो, लाकडाला कोरतो. कितीही कठीण लाकूड असू द्या, कितीही कठीण असलं, परंतु भुंगा काय करतो, सहज त्या लाकडाला काय करतो, छेद करतो. लाकडामध्ये काय करतो, जागा करतो, त्याच्यामध्ये जाऊन बसतो. परी कळिके माझी सापडे कोवळी, म्हणजे कवळ्या कमळाचा काय होतं, तो पाकळीमध्ये सापडतो मोहामुळे. ते तर उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळ तर शिरून येणे. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह लेखा, ते तर प्राणी उत्तीर्ण होईल. त्याला माहिती आहे आता आपण या ठिकाणी मरणार आहोत, उत्तीर्ण होईल प्राणी, परी ते कमळ जळ चिरून येणे. पण या कमळाच्या पाकळीचं छेद करावं, आपल्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. आपण लाकडाला सुद्धा कोरू शकतो. कमळाची पाकळी किती मोठी आहे, याला जर आपण थोडा जरी स्पर्श केला तरी कमळाची पाकळी आपोआप काय होऊन जाईल, तुटत जाईल, आपण याच्यामध्ये मुक्त होऊन जाईल. पण असा विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये येत नाही, अजिबात येत नाही. तरी ते कमळ जळ चिरून येणे. ऐशे कठीण कोवळेपणे स्नेह लेखा. ज्ञानोबा म्हणतात, त्याचप्रमाणे कवळेपणाने परंतु फार कठीण असणारा हे काय आहे, मोह आहे. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्म याही न याची आया, म्हणून बोलविला ऐके राया संजय म्हणे. संजय म्हणाला, महाराज ऐकताय ना तुम्ही, का झोप लागली? हे आदिपुरुषाची माया, ही माया आदिपुरुषाची आहे. आदिपुरुष म्हणजे ईश्वर, ईश्वराची ही माया आहे. ब्रह्मयाही न याची आया, ब्रह्मदेवाला सुद्धा ही आपल्या स्वाधीन होत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा हिनं भुलवून टाकलं. म्हणून भुलविला ऐके राया संजय म्हणे. संजय म्हणायला लागला, महाराज अर्जुनाला या मायेने काय केलं, भुलवून टाकलं. अवधारी मग तो अर्जुन देखोनी सकळ स्वजन, विसरला अभिमान संग्रामीचा. ऐका, सकळ स्वजन देखोनी, सगळं स्वजन लोकाला आपल्या पाहुण्याला पाहिल्यानंतर अर्जुनाची काय स्थिती झाली, विसरला अभिमान संग्रामीचा. आपण या ठिकाणी युद्धासाठी आलो, युद्ध करायचं, हा सगळा अभिमान तो काय झाला, विसरून गेला. नेनो कैशी सदा येता उपनली तेथ चित्ता, मग म्हणे कृष्ण आता नशिजेत. ज्ञानोबा म्हणतात, नेनो, त्याच्या अंतःकरणामध्ये कशी ही सदैता निर्माण झाली, कशी कृपा निर्माण झाली, कसं हे कारुण्य निर्माण झालं, कसा मोह निर्माण झाला, नेनो, हे मला सुद्धा कळत नाही. परंतु ते तो उपनली चित्ता, त्याच्या अंतःकरणामध्ये ती दया निर्माण झाली. मग तो कृष्णाला म्हणायला लागला, कृष्णा आता नशिजे येत, या ठिकाणी उभा राहावं अशी सुद्धा मला काय नाही, इच्छा नाही राहिली. चला आता माझे अतिशय मन व्याकुळ होत शिवाच्या बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे. माझे अतिशय मन व्याकुळ, माझं मन व्याकुळ झालेलं आहे. होतशे वाचा बरळायला लागली. कशामुळं, जे वधावे सकळ येणे नावे, यांचा सगळ्याचा घात करावा, यांच्यासोबत युद्ध करावं, या नावानेच माझं सगळं काय झालेलं आहे, अवस्था बिकट झालेली आहे. निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशव, न च श्रेयोनु पश्यामी हत्वा स्वजनमाहवे. केशव, हे केशवा, अहम विपरीतानी निमित्ताने पश्यामी, मला या ठिकाणी सगळे अपशकुन दिसायला लागले. विपरीत निमित्ताने, विपरीत असे निमित्त मला दिसायला लागले, सगळे अपशकुन दिसायला लागले. मला पुढं मांजर आडवे गेलेले दिसायला लागले, अपशकुन. च अहम स्वजनम आहवे हातवा, या सगळ्या युद्धातील लोकांना मारून, आपल्या स्वजनांना मारून, श्रेय न पश्यामी, श्रेय न अनुपश्यामी, मला आपलं काही हित या ठिकाणी दिसत नाही. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका का न वधावे, ये रे राघवे गोत्र आमचे. मला देवा, ये रे राघवे गोत्र आमचे, सगळेच आमचे काय आहे, गोत्र आहे, सगळेच आमचे भाऊ आहे. मग या कौरवा जरी वधावे, पुढचे कौरव धृतराष्ट्राचे सगळे मुलं या ठिकाणी आले, सगळे आमचे भाऊच आहे ना. आता दुर्योधन, दुःशासन या सगळ्याचा वध करावा, यांना मारून टाकावं, तरी युधिष्ठिराधिका का न वधावे. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव यांचा का वध करू नये, यांना का मारू नये. आमचे ते जसे भाऊ आहे तसे हे सुद्धा कोण आहे, भाऊ आहे.
हे ये रे राघवे गोत्रज आमचे, सगळेच आमचे गोत्राचे. म्हणून जसं आम्ही युधिष्ठिराधिकांचा घात करू शकत नाही, तसं मला कौरवाचा सुद्धा घात करण्याची इच्छा नाही. म्हणून जळ हे झुंज प्रत्ययान ये मज येणे काय काज महापापे. अर्जुन म्हणायला लागला, देवा जळ हे झुंज. अर्जुन युद्ध करण्यासाठी आलेला होता, आता म्हणायला लागला जळ हे झुंज, हे युद्धाला आग लागो, मला युद्ध करायचं नाही. प्रत्ययान ये मज, हे युद्ध म्हणजे मला आवडायलाच नाही लागला. आता या युद्धाच्या ठिकाणी मी उभा राहावं, सगळ्याला मारून टाकावं, हे कधी मला आवडत नाही. प्रत्ययान ये मज येणे काय काज महापापे. देवा एवढं मोठं महापाप करून मला काय मिळणार आहे. अर्जुन म्हणाला, युद्ध करणं काय फार मोठं महापाप आहे. महापाप देवा बहुती परिपाप येतं उघटे होईल शुद्धता वरी काही चुकीचा लाभ आहे. देवा मी फार प्रकारे विचार करून पाहिलो, युद्ध केल्यानंतर युद्धाचा काय परिणाम होईल मी सगळा विचार केला. सगळा विचार करून सुद्धा येतो उखटे होईल झुंजता. सगळ्या बाजूने मला एवढंच दिसून राहिलं, काय होईल झुंजता उखटे होईल. युद्ध जर केलं तर फार वाईट होईल, युद्ध जर केलं तर फार वाईट होईल देवा, असं मला सगळ्या बाजूनी दिसायला लागलं. तू सुद्धा म्हणतच होता ना अगोदर, युद्ध करणं चांगलं नाही, युद्ध करणं चांगलं नाही. शांतीदूत होऊन आला होता कौरवाकडं, म्हणून तेव्हा मला सुद्धा आता तसंच वाटायला लागलं, युद्ध करणं काय नाही, चांगलं नाही म्हणून. वरी काही चुकीचा लाभ आहे. युद्ध जर आपण चुकवलं, युद्ध जर आपण घरी निघून गेलं तर मग काहीतरी लाभ होईल, फायदा होईल, असं मला आता वाटायला लागलं. मग मी कोणत्या मार्गाने विचार केला ते अर्जुन सांगायला लागला. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किम भोगैर जीवितेन वा. कृष्ण हे कृष्ण, अहम विजयम न कांक्षे, मला विजयाची इच्छा नाही. न च राज्यम सुखानि च, मला राज्याची इच्छा नाही, सुखाची इच्छा नाही. गोविंद हे गोविंदा, राज्येन किम नहा, म्हणजे आम्हाला हे राज्य मिळून काय प्राप्त करायचंय. किम भोगैर जीवितेन वा, सगळे भोग भोगून आम्हाला काय करायचं. याला मारून जिवंत राहून आमचा काय फायदा आहे. येशामर्थे कांक्षितन्नो राज्यम भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च. येशामार्थे त्यांच्यासाठी, नह राज्यम कांक्षितम ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची इच्छा करावी, ज्यांच्यासाठी राज्य आम्ही प्राप्त करावं, ज्यांच्यासाठी दुसऱ्या शत्रूला आम्ही जिंकून राज्य प्राप्त करावं. भोगा हा सुखानीच, ज्यांच्यासाठी सगळे भोग प्राप्त करावे, ज्यांच्यासाठी सर्व सुख प्राप्त करावं, ते इमे युद्धे अवस्था, तेच सगळे या ठिकाणी युद्धासाठी येऊन उभे राहिले. प्राणांच्या धनाने त्यक्त्वा, आपल्या प्राणाची त्यांनी इच्छा सोडली आणि धनाची सुद्धा आशा सोडून दिली, या ठिकाणी युद्धासाठी ते आलेले आहेत. तया विजय वृत्ती काही मत सर्वथा काज नाही. येत राज्य तरी काही पाहून या. देवा यांना मी मारावं, मग मी विजयी व्हावं, माझा विजय व्हावा, मी जिंकावं, अशा वृत्तीचं मला काही काम नाही. मला तो विजय नको. येत राज्य तरी काही पाहून या. देव म्हणले, अरे तुला राज्य मिळेल, राज्य मिळून काय करायचं. या सकाळाचे वधावे, मग जे भोग भोगावे ते जळवता घडे पार्थ म्हणे. अर्जुन म्हणाला, देवा या सगळ्याला मारल्यानंतर जे भोग आम्ही भोगायचे ते जळत आगवे, त्या भोगाला सगळे आग लागो, आग लागो. घरच्या माणसाला मारून टाकायचं, आनंदाने लाडू खायचे. तेव्हा नको, हे मला आवडत नाही. तेने सुखे विन होईल ते भलतैसे साहिलेलं, वरी जीवितही बेचिलेलं याची लागी. तेने सुखे विन होईल, ते सुख प्राप्त न करता जे भलतैसे होईल ते साहिल. माझी काय अवस्था होईल ती होऊ दे, मला राज्य नाही मिळालं तरी चालेल, काही अडचण नाही. मला खायला नाही मिळालं तरी अडचण नाही, पण मी याला आता काय करणार नाही, मारणार नाही. वरी जीवितही बेचिजेल याची लागी, माझा जीव सुद्धा गेला तरी चालेल, पण यांना आता मारणार नाही. परी याशी घातकीचे, मग आपण राज्य सुख भोगीचे, हे स्वप्नेही मन माझे करू न शके. देवा यांना मी मारून टाकावं आणि आनंदाने राज्याचा मी भोग घ्यावा, हे जागृतीत तर नाही, माझ्या स्वप्नात सुद्धा कधी येऊ शकत नाही. एवढा अर्जुन त्या मोहाने आकाळला गेला. तरी आम्ही का जन्मावे, कावणा लागीचे यावे, जरी वडीला या चिंतावे आई तर म्हणे. आता अर्जुन देवाला मोठ्या भाषेत बोलायला लागला, आवाज वाढवून. देवा आम्ही का जन्मावे, कशासाठी आम्ही जन्माले आहोत, याच्यासाठीच का. कावणा लागीचे यावे, कोणासाठी आम्ही जगावं, यांना सगळ्यात मारून टाकायचं, कोणासाठी जगायचं. जरी वडीला या चिंतावे आहेत म्हणे, हे सगळे आमचे वडील लोक आहेत, यांचं आहेत आणि मनाने चिंतन करावं, मग आमचं जगून फायदा काय. पुत्राची इच्छी कुळ दया ते काय हेची फळ, जे निर्दळीचे केवळ गोत्र आपले. सगळं कुळ पुत्राची काय करतं, इच्छा करून टाकतं. गर्भात मुलीचा गर्भ आहे असं जर कळलं
तर गर्भपात करून टाकतात पुत्रासाठी. पुत्राची इच्छा कुळं, पुत्राची सगळं कुळ काय करतात, इच्छा करतात. ते कशासाठी? तयाचे काय ह्याची फळं. आपल्या कुळामध्ये फार मोठा पुत्र उत्पन्न व्हावा आणि मोठा झाल्यावर त्याने आपल्या सगळ्या भावबांधाला मारून टाकावं याच्यासाठी इच्छा करतं का? नाही. जे निर्दळी जे केवळ गोत्र आपले आपल्या सगळ्या गोत्राला मारून टाकावं याच्यासाठी पुत्राची इच्छा करत असतात का? हे मनीची केवी धरीजे आपण वज्राचे या होईजे वरी घडे तरी की जे भले या देवा. हे मनीची केवी धरीजे, हे मनातच कसं धरावं काय, जे आपण वज्राचे या होईजे, आपण वज्रासारखं कठीण व्हावं, यांना मारावं असं मनात तरी कसं धरावं. वरी घडे तरी की जे भले या, आपल्याकडून यांचं चांगलं नाही झालं तरी अडचण नाही, पण युद्ध तरी किमान करू नये. घडे आपल्याकडं जर झालंच, आपल्याकडून जर झालंच तर या भले कीजे, याचं चांगलं करण्याचा आपण काय करावं, प्रयत्न करावा. नाही चांगलं झालं तर नका चांगलं करा, पण यांना युद्ध तरी कसं करावं, यांच्यासोबत कसं मारून टाकावं. आम्ही जे जे सोडावे, आम्ही जे जे जोडावे ते समजती इही भोगावे, हे जीवितही उपकारावे काजे यांच्या. देवा आम्ही युद्ध करून आपल्या कष्टाने, आपल्या शक्तीने, सामर्थ्याने जे जे काही प्राप्त करावं ते कोणासाठी प्राप्त करायचं, यांच्यासाठीच प्राप्त करायचं. यांना चांगलं सुख प्राप्त झालं पाहिजे. ते समजती ही भोगावे, आम्ही जे भोग प्राप्त केले ते सगळे भोग यांनी भोगले पाहिजे. म्हणूनच हे जीवितही उपकारावे काजे यांच्या. आमचं जीवन सुद्धा, आमचा प्राण सुद्धा यांच्या कामामध्ये काय झाला पाहिजे, वेचला गेला पाहिजे, खर्च झाला पाहिजे. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभागुनी सकळ, मग संतोष विजय कुळ आपले जे दिगंतीचे भूपाळ म्हणजे फार मोठमोठे जे राजा आहेत सगळ्या दिशाचे, त्या सगळ्या दिशाच्या राजांना काय करावं, आम्ही त्यांच्यासोबत युद्ध करावं, त्यांच्यासोबत युद्ध करून आम्ही जिंकून घ्यावं. विभागुनी सकळ, सगळं लुटून आणावं. मग संतोष विजय कुळ आपले जे, कोणासाठी, आपल्या कुळासाठी. आपल्या कुळाला संतोष प्राप्त झाला पाहिजे, त्यांना सगळे भोग मिळाले पाहिजे, म्हणून दुसऱ्या राजासोबत काय करावं, आम्ही युद्ध करावं. याची हे समजतं परी कैसे कर्म विपरीत जे झाले असती उद्यत झुंजावया. असं जरी असलं पण आमचं कर्म कसं विपरीत आहे, कसं आम्ही फुटक्या नशिबाचे आहेत, जे झाले असती उद्यत झुंजावया. सगळेच युद्ध करण्यासाठी आमच्या पुढं उभे राहिलेले आहेत. अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपिनी आरोपिनी. अंतोरिया कुमरे, आपली पत्नी, आपले मुलं, सगळं आपलं भांडार घर, हे सगळ्याला त्यांनी सोडून दिलं, सगळ्याची आशा सोडून दिली. आणि शस्त्राग्री जिव्हारे आरोपिनी, आपल्या प्राणावर शस्त्र ठेवून या ठिकाणी आलेले आहेत. ऐशा ते कैशनी मारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घात केवी. ऐशी आते कैशनी मारू, देवा अशा लोकांना मी आता कसं मारू रे. कवनावरी शस्त्र धरू, पानावर मी शस्त्र धरू, निज हृदया करू घात केवी. हे सगळे म्हणजे माझ्या हृदयासारखे आहे आणि आपल्याच हृदयाचा घात आपण कसा करावा देवा. आचार्या पितर पुत्रास तथैवच पितामहा मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. देवा इथं कोण कोण आले आहे, आचार्य आमचे गुरु आहे, पितर सगळे चुलते, पुत्र हा सगळे आमचे पोरं या ठिकाणी आले आहे, पुतणे आहे. तथैवच पितामहा आमचे आजोबासारखे सगळे मंडळी आहे. मातुला हा मामा आलेले आहे, श्वशुरा हा सासरे आलेले आहे, पौत्रा आमचे नातू आहे, शाला हा मेहुणे आलेले आहे, तथा संबंधिना हा आमचे सगळे पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहे. हे ज्ञानशी तुकवन पैरी पैल भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. देवा तुला माहित नाही आमच्याकडे कोण आलेलं आहे, ते मला सांगू आता कोण आले. पहिलं भीष्म द्रोण, पलीकडे भीष्म आहे, द्रोण आहे, कृपाचार्य आहे. जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. यांनी लहानपणापासून आजपर्यंत आमच्यावर फार मोठे उपकार केले आहेत, असे सगळे पुढे आलेले आहेत. एक शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती. शालक, शालक म्हणजे आमचा मेहुणा आलेला आहे, सासरे आलेले आहे, मामा आलेले आहे, सगळे बंधू आलेले आहे, पुत्र आहे, नातू आहे, आमचे हिताची इच्छा करणारे सगळे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. अवधारी आती जवळीकेचे हे सकळही स्वैरे आमचे म्हणून दोष आती वाचे बोलताची. अर्जुन म्हणायला लागला, देवा अवधारी तू आता काय कर, माझं एक ऐक. अति जवळीकेचे सगळे आमच्या जवळचे लोक आहेत, सगळे आमचे सोयरे आहेत, म्हणून यांचा घात करावं असं वाचने जरी बोललं तरी मला काय लागेल, पाप लागेल. येताना अंतमिच्छामी नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतु किन्नु मही कृते.
मधुसूदन, हे मधुसूदना, घ्नतः अपि, मला मारलं तरी सुद्धा येताना हंतुं न इच्छामि, मी यांना मारण्याची काय करत नाही, इच्छा करत नाही. मही कृते अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतुः किं नु, तिने लोकांचं राज्य जरी मला मिळालं तरी सुद्धा मी याला मारण्याची इच्छा करत नाही. पृथ्वीच्या राज्यासाठी मी कसं यांना मारीन. हे वरी भलते करीतू आताच येथे मारितू तरी आपण म्हणे घातू न चिंतावा. यांनी काहीही केलं तरी चालेल, यांनी याच ठिकाणी मला जर मारलं तरी काही हरकत नाही, परंतु यांचा घात मानाने सुद्धा आपण चिंतन करू नये. त्रैलोक्याचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचले मी. देवा, तिने लोकांचं राज्य जरी मला प्राप्त झालं ते सुद्धा अनकळित, पण ते शत्रू रहित असणार, कोणताही माझा शत्रू नाही असं जरी राज्य असलं मला प्राप्त झालं तरी हे अनुचित नाचले मी. तरी सुद्धा हे अनुचित असणारी गोष्ट, माझ्यासाठी योग्य नसणारी गोष्ट मी कधीच आचरण करणार नाही. जरी आजी येथ आयशे कीजे तरी कवनाच्या मनी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जरी आजी येथ आयशे कीजे, जर आज या ठिकाणी मी युद्ध केलं तरी कवनाच्या मनी उरीजे, कोणाच्या मनामध्ये माझ्यासाठी जागा शिल्लक राहील. कोणी माझी काय करीत, निंदा करीत, याने आपल्याच लोकाला मारून टाकलं. ते जाऊ दे कृष्णा, तुझे मुख केवी पाहिजे. आम्ही जर त्याला मारलं तर तुझं मुख तरी आम्हाला कसं मिळत, कसं पाहायला मिळत. त्याला जर आम्ही मारलं तर आमच्या हातून काय होईल, पाप होईल, आणि पाप झाल्यानंतर तू आमच्यापासून दूर जाशील, तुझं मुख आम्हाला पाहायला मिळणार नाही. असं अर्जुनाने या ठिकाणी फार मोठं भगवंताला उपदेश करण्याची सुरुवात केलेली आहे. आणि अर्जुनाने निश्चय केला आहे आपल्याला युद्ध करायचं नाही, आणि ते युद्ध का करणार नाही याचे कारण अर्जुन देवाला सगळं सांगायला लागलेलं आहे. आजची आपली वेळ संपलेली आहे. आज 227 होईपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. पुढच्या वेळेचं उद्या चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव